विमाननगर येथील अटलांटिस रूफ टॉप लॉन्ज हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी 2च्या पथकाने छापा टाकलाय। यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात हुक्का विक्री सुरू असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक, मॅनेजर, वेटर्स 7 जणांना पकडले असून त्यांच्या विरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। यावेळी हॉटेलमधून हुक्का पॉट, विदेशी दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य असा 1,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्वप्नील शांताराम तांबे, अमय मुकेश अजमिरे, नवरंग विठ्ठलराव कोल्हे, अमित कुमार दयालजी गोयल, कमरुल इस्लाम लष्कर, शिवकुमार श्रीरामराज यादव, महरूफ अफ्ताउद्दीन आलम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत। कोम्बिंग ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गस्तीवर होते। त्यावेळी अटलांटिक्स या हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, कर्मचारी राजेश शेख, पृथ्वीराज पाडुळे, संदीप देवकाते, दिनेश बास्टेवाड, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, वैशाली माकडी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे।